पट्टी भागाची बॉब ऐकले रातची मग एक बॉब तिने मारली का सगळं थंड वातावरण झालं. मूत नसता पण लांब असता सांगो बाळी कसं बसलो होता सकाळी पुढे वाकडे गेलो भिडीची होडी मारली कशी करू अजून तरी काय नुकसान करू ना कायच ना त्याची गोरवा दिली काय त्याचे काय करू ना आणि आम्ही आमच्या जवळ काय बघू ना. आमकां ह्या जगनान आमी रावून तो जालो जाल्यार आमकां कांयच करू भायर सरकच मेळचो ना. आमकां तो नाकाच न्हू. वाघ ना आमचें म्हणणें आसा जावचो न्हू पडटले वाघ ते कर्नाटक देंवता कित्याक हो आमचेर अन्याय जातालो. हो अन्याय करचो न्हू. पश्चिम घाट रांगेतील म्हादई अभयारण्य हा अतिसंवेदनशील नैसर्गिक हॉटस्पॉट 1999 साली गोव्यात राष्ट्रपती राजवट असताना तत्कालीन राज्यपाल जनरल जेकब यांनी सत्तरी तालुक्यातील म्हादई, सांगेतील नेत्रावळी ही 2 मोठी अभयारण्य जाहीर केली. त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनी म्हादई आणि नेत्रावळी ही दोन्ही जंगल क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून जाहीर केली होती आणि ह्याच राखीव वनक्षेत्राच्या आधारेच जनरल जेकब म्हादई आणि नेत्रावळी ही अभयारण्य घोषित करू शकले. ही अभयारण्य तयार होण्यामागचा थोडक्यात पण महत्त्वाचा इतिहास. अभयारण्य आणि वनक्षेत्र यांच्या संबंधित सध्या एक मोठा वाद गोव्यात निर्माण झालाय, तो म्हणजे व्याघ्र क्षेत्राबाबत. गोव्यात निवासी वाघ अस्तित्वात नाहीत. जे वाघ गोव्याच्या जंगलांमध्ये आढळतात ते कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलेले ट्रान्झिट वाघ असं वक्तव्य वनमंत्री विश्वजित राणे यांनी केलंय. त्याही पुढे जाऊन त्यांनी गोव्यात निवासी वाघ अस्तित्वात नसल्याने व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि माझ्या कारकिर्दीत मी तशा प्रस्तावाला मंजुरीही देणार नाही अशी घोषणाही करून टाकली आहे. विश्वजित राणेंचं वक्तव्य, त्यांनी केलेले दावे आणि एकंदरच या बाबतीतचा तयार झालेला वाद या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही थेट पोचलो म्हादई अभयारण्यातील भूमिपुत्रांकडे. बुद्रुक, करमळी, कुमठळ, करंजोळ, काजरेधाट, बंदिरवाडा हे गाव म्हादई अभयारण्यात समाविष्ट आहेत. आपण इतिहास अभ्यासून पाहिला तर साधारण 1000 वर्षांपासून या गावांच्या अस्तित्वाचे धागेदोरे आपल्याला आढळतात. कदंबा राजवटीत कर्नाटकातून ह्या मार्गांवरून व्यापाराची ने-आण झाल्याचे पुरावेही आहेत. ह्या गावांना मोठा ऐतिहासिक वारसाही आहे. शेकडो वर्षांच्या लोकपरंपरा इथे पाहायला मिळतात. हुर्णाचो डोंगर, होळयेची राय, बानावयली राय, हेबराचे घट्टान अशा जागा अजून अस्तित्वात आहेत. तर बंडाची फातर, ज्याला खूप मोठा इतिहास आणि दैवी महत्त्व प्राप्त होती, ती कालौघात नाहीशी झाल्याची खंत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते. अशा या श्रीमंत नैसर्गिक घटकांचा राखणदार इथला भूमिपुत्र. नमस्कार. सध्या गोव्यात एक वाद जो आहे तो तयार झालेला आहे, तो म्हणजे वाघ संरक्षित क्षेत्र अर्थातच टायगर रिझर्व करण्याबाबत. नव्यानेच वन खात्याचा कारभार हाती घेतलेले मंत्री विश्वजित राणे यांनी एक वक्तव्य केलं, ते म्हणजे गोव्यात निवासी वाघ अस्तित्वात नाहीत. जे वाघ गोव्याच्या जंगलात सापडतात ते वाघ कर्नाटक, महाराष्ट्र या शेजारील राज्यातून गोव्याच्या जंगलांमध्ये आलेले वाघ, ज्यांना ट्रान्झिट वाघ असं म्हटलं जातं, अशा तऱ्हेचे वाघ आढळतात. त्यामुळे गोव्यात टायगर रिझर्व करण्याबाबतचा प्रश्नच उद्भवत नाही असा दावा जो आहे तो वनमंत्री विश्वजित राणेंनी केला आणि त्यानंतर
संपूर्ण गोव्यात एक मोठा वादंग निर्माण झाला. पर्यावरणवाद्यांनी विश्वजित राणे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. आता नेमकी ग्राउंड परिस्थिती काय आहे? आज आम्ही आलेलो आहोत म्हादई अभयारण्य क्षेत्रात आणि ह्या म्हादई अभयारण्याच्या कक्षेत अनेक गाव येतात, जसं की करंजोळ, कुमटळ, काजळदाट, बंदीर, बुद्रुक, करमळी. अशा गावांमध्ये जे लोक गेली अनेक दशकं परंपरागत पिढ्यागत इथं थांबतात आणि त्यांचा देखील वन खात्याच्या अधिकाऱ्यांची मोठा संघर्ष अनेक वर्ष सुरू आहे. अशा या लोकांना आम्ही भेटणार आहोत आणि आम्ही त्यांना विचारणार आहोत की खरोखरच मंत्री विश्वजित राणेंनी जो दावा केला आहे की ह्या जंगलामध्ये म्हादई अभयारण्य असेल किंवा इतर अभयारण्य असेल ह्यात वाघ अस्तित्वात नाहीत, हे बरोबर आहे का? त्यात काही तथ्य आहे का? कारण हे लोक जंगलामध्ये राहतात, ह्या लोकांचा ह्या प्राण्यांशी जो आहे तो संपर्क येतो, ते त्यांना आढळतात. त्यामुळे ग्राउंड परिस्थिती काय आहे हे आम्ही त्यांना विचारणार आहोत. त्याचबरोबर एकंदर व्याघ्र प्रकल्प हा झाला पाहिजे का? इथल्या स्थानिक लोकांचं काय मत आहे जे इथं ह्या अभयारण्याच्या कक्षेत थांबतात ते आम्ही त्यांना विचारणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि एकंदर वाघ वाद विश्वजित हा जो विषय गेले अनेक दिवस गोव्यात सुरू आहे, काही दिवस, आणि त्याच्यावरनं जो वाद झालेला आहे त्या वादावर किंवा त्या व्याघ्र प्रकल्पावर खऱ्या अर्थानं जे भाष्य करू शकतात असे हे लोक आहे. आम्ही त्यांच्याकडनं आधी जाणून घेणार आहोत की ह्या जंगलामध्ये वाघ आहेत का, ज्याप्रमाणे विश्वजित राणे यांनी दावा केला की ते नाहीत, निवासी वाघ नाहीत, हे आम्ही त्यांना विचारणार आहोत. त्याचबरोबर व्याघ्र प्रकल्पाबाबत त्यांचं काय मत आहे ते देखील आम्ही जाणून घेणार आहोत. चला तर आज आपण ह्या अशा गावामध्ये जाणार आहोत म्हादई अभयारण्य कक्षेतील आणि थेट त्या तिथल्या स्थानिकांशी आम्ही संवाद साधणार आहोत. गोव्यात निवासी वाघ अस्तित्वात नाहीत हे वनमंत्री विश्वजित राणेंचं विधान अनेकांनी खोडून काढलं. पट्टेरी वाघांबाबतचे त्यांचे प्रत्यक्ष अनुभवही कथन केले. ऐका. पट्टेरी वाघ मी माझ्या डोळ्याने बघू ना, असे त्याचे महाग बघला तो आहे आणि टीव्हीर बघला आणि हे पेपर आता हे गातात त्याच्यानं आता हे राणे म्हणटा न्हू, त्याचे वाघ नाव म्हणतात ते पुट्टेरी, ते भायरसून येता हांगा वस्ताव करता म्हणटा. पेपर असतो माझ्याकडे, पेपर पेपर अपूरचो पेपर तो आणि मग आम्ही ते कृष्णापुरा पेनाळी शेतां केली त्यांची बॉब सुद्धा ऐकली आम्ही मोठ्या वाघाची, पट्टेरी वाघाची बॉब ऐकल्या रातची बॉब. मग ती बॉब अशी जाणा की कोणी असं हे केलं की एक बॉब तिने मारली का सगळं थंड वातावरण जाय, सगळं असं जीव हे म्हणटा न्हू ते थंड पाणी उचले कडेन जाय. त्याची बॉब सुद्धा मग शेतान माळ्याक आसतना मारल्या म्हणजे ते अशें हांगाय मळा घालपाचो थंय एक मळा घालपाचो शेतां दोग जाण दोन मळाले. मग ते जाणटे आसले न्हू तर मी वारीक न्हू ते वाघान बॉब मारले मग ते भियाले वाघाचे बॉब हे ना म्हाका भंय सांग तूं आसना बरो आसलो पूण तूं आमी कश्ट केल्ले आमचे भितर येवं ना म्हणजे आमी काय म्हणा देवाक ते सांगणे करी पेनाळच्या कृष्णापूरच्या अशें म्हणा देवा आमी येयल्या पोटाचे भरी इतक्या दवसून फाटीर पोटले म्हणून तेन्ना तुजीच राखोला आमकां अशें. आमकां तशें तेंचें लुकसाण काय करना बरें दिसावले थाय पडना रातची बॉब ऐकल्या आनी ते रातचे ते वयतना तेंचे पंजे म्हणजे कळ्ळें पंजे ते बघले आमी ते खूब फाटी मोठ्या वाघाचे म्हणजे कशें तुमकां कळ्ळा ते मोठ्या वाघाचे म्हणून? मग ते आमच्या कुत्र्यावर ते असता न्हू तुपकं लागता न्हू कुत्र्यावरी तेजी ती मोठी आणि जाणट्यांनी बघल्या न्हू ते आधी म्हणी कोणी जाणट्यांनी केन्ना मारलेले मी दिसता ते तेन्ना ते तांकां कळना न्हू म्हाग तो कसो म्हाग हे पंजे मरे तेजे पंजे म्हणजे ते मोठे म्हणजे पट्टेरी वाघाचे पंजे मोठे असता आणि ते कळटा मोठो भाग म्हणून. हा आणि ते तू तशा बघल्या? ते आम्ही बघल्या. खंय बघल्या ते? हांगा पेनाळी बघल्या आमी, कृष्णा कोडवळी बघल्या, कृष्णापुरा बघल्या. मग तो रातचोच भोंवता न्हू बिंदास रस्त्यान भोंवता तो. आनी एक तशें कोडवळी एक रायांचो पेंडो म्हण आहा थंय वार्षिक वाघ पावतात मोठेलो वार्षिक पावतात. ते शास्त्रच कशें आहा तें रायाच्या पेंड्यार म्हणून मी बघलें दिसता तें ताजी आहा कोडवाराची ती थंय म्हणजे पोलदार सुद्दां तो आलतडी येता. हो जे मंत्र्यान विधान केला पट्टेरी वागत ना म्हणून तेचेर तुझें काय मत आहा? माझे म्हणटा ते माझें मत अशें पट्टेरी तर वाघ ना म्हणटा जाल्यार हे आमचे आतां मित्र हे रे प्रेमी मित्र अभयारण्याचे म्हादयाचे ते आसून तेंचो फायदो काय तर तूं सांगता जाल्यार आमी आतां प्राणी मित्र म्हण आहा न्हू
ते आता वाडे आमचे म्हादय बचाव प्राणी बचाव म्हणून ते वाडे धडपड करता आपल्या ह्यानी जाल्यार त्यांचा फायदो काय ना न्हू तूं सांगता दिसपाक जाल्यार असो हिशोब म्हाजो. मग हे चुकीचें अशें हो चुकीचें. आनी तो वयल्यान सांगता कितें ते भाग फक्त येता म्हणटा हेका लागून हांगा तांकां बिंदास पाणी गावता बिंदास तांकां खावड गावता कर्नाटकाचे महाराष्ट्राचे वाग ते म्हणून सांगता तो अशें येता ते आमचे तुजे न्हू म्हणटा गोंयचे न्हू ते सत्तरीचे न्हू असं सांगता तो. हो मी पेपर ते वाचनात. पूण अशें शक्य आहा म्हणटा तूं अशें हे कर्नाटकाचो वाघ महाराष्ट्राचो वाघ सत्तरीचो वाघ अशें जावं शकता. अशें जावं शकता आनी तुमी पळयल्या हे पळयता कित्याक तुमकां खंय तरी आसतली बरा. हे बाबा वन मंत्री राहण्याच्या ती जंगलाला वाघ नसल्या दावा पर्यावरण प्रेमी कडून नाराजी. मग ते पर्यावरण प्रेमी आहा न्हू त्यांचा फायदो काय वावडे त्यांचो. आनी इतकी वर्सां आतां आमी हें करता न्हू म्हादेव बचाव हे पर्यावरण प्रेमी हे खंय आपलो म्हणटा आपणा म्हणटा 30 वर्सांचो अनुभव म्हणटा तो आमच्या हितूर सत्तरीन वाघ ना म्हणून तो सांगता. असले तुमी ते हें करता न्हू आतां विधान करता न्हू तशें तांकां आन्सर दितलो कशें दिवपाचें. हे पळय रमेश गांवस पर्यावरण प्रेमी राणे यांच्या व्याघ्र प्रक्रमांचा विरोध हा खाणी जमिनीचा व्यवहार आणि आर्थिक. दत्ता फटे परेकर. म्हाका सांग तुका आतां कितकी वर्सां. म्हाका आतां 65-66. तुजे तूं भुरगेपणान ते पट्टेरी मोठे वाघ बी बगल्या. हय हय बगल्या खंय अशें आमी अशें हेजेर खोडार अशें सामके न्हिदलेले सुद्दां आमी बगल्या लायटीच्या अशें आमी कासाक वता न्हू तेन्ना अशें सामको न्हिदले सुद्दां बगल्या. मोटेले मोटेले पट्टेरी मागीर अशें म्हणजे आमच्या रानांनी आसा वाघ. ही केन्नाची गजाल आतां ही. आतां जवळ जवळ 20-25 वर्सां. हां म्हणजे वाघ आसले आमच्या रानांनी. केन्ना असो तुमकां त्रास बी असो जाला का तुमी कासाक वयतना तुमकां दिसता. आमकां कासाक वयताना दिसता पूण आमी आतां ते कास म्हणजे हें जाता न्हू वाघान त्रास करूं ना. वाघ म्हणजे दोरान न्हू हें करता न्हू तो आनी काय करना तो दोरांकच. तुजे भुरगेपणान तूं बगल्या खूब तुका भंय बी अशें. भंय कसलो भंय भुरगेपणान हे वाघ वाशालां सगळे आमी वाशालांक सुद्दां आमी वाशालांक सुद्दां भरपूर आमी पळयल्या अशीं. केदो वाघ आसा वाघ बरो आसता ल्हान मोठो दांड येतो सामको पटेरीचो वाघ तो सामको 4-5-2-2.5 मिटराच्या वयर लांबी म्हणजे सारकी वाड जाल्लो. हां आनी उंचेन कितको आसता. उंची न्ही बरो अशी इतलो आसता. हय न्हू लांब खूब आसता. उंच नासता पूण लांब आसता सामको बाळीक असो. खंयच्या रानांनी आतां तुमी बगल्या. ह्यो आमी बगल्या पेंडाळे ह्या वाटेन कोडोळ त्या वाटेन मोटेले आनी हे हिंडे आमी बारकेले बगले आमचे हे बसवणी हे आमी मोटेले बगले ते पेंडाळे आमचे म्हादयचे अभयारण्य थंय वाघ आसा. ते आमी बगले आनी अस्वलां बी थंयच बगले आमी. सांग तुजें. नारायण चोंद्रू गांवकर. हां म्हाका सांग तूं वाघ बगल्या. हय खंय. हितूर कुमारीक. हां पट्टे मोटेले. हां हां म्हणजे आमच्या रानांनी वाघ आसा तर. आसा म्हाका आमी धरलो. हां वचून बसलो हातपाळे फुडें. हां आनी वाघ गेलो. हां धुळीची हुडी मारली अशी करून. हां आनी वाघ पळलो आनी हाताच्या माड्यार बसलो. वाघ कितें वाघ सांडलो ते वाटेन. कुंभीर हाडटा आमी कुमीर शेतां करून वचत. हां हां हांव तो बसलो तेन्ना हितूर पेनाळी. हां हय वाघ गेलो. तो बाबी सिनेर आयलें मोठो वाघ एकदम मोठो. हां हो तसो तेकाय तसो तुमकां दवरले आनी तसो उडी घातली झाडां जिवीची आनी भियेलो. मारया मेरेन गेलो आनी खावलो आनी भांगरो पळाव जालो. मागीर पळोवन येयलो मागीर उडी घातली. तूं पळोवन येयलें मागीर. पळोवन येयलो. केदो आसलो तो. मोठो एकदम मोठो. हां पट्टेरी मोटोलो. मोटलो. हय हां हां पिशे बसलो.
20 वर्सां पयलीं अजून पण वाघ आसा म्हणटा तूं रानांनी अजून आसा. म्हणजे आतां म्हणटा ते आतां गोंयच्या रानांनी वाघ ना ते गजाल फटींग हय फटींग न्हू आसा वाघ आसा आसात तेच म्हणजे जे वाघ ना म्हणटा ते फटींग ते फटींग. ते भोव ना केन्ना रानान येवकच ना कशें घडलें न्हू भाऊ हां तुम्ही रानांनी बघला वाघ वाघ रानान बघल्या. मोठेलो वाघ पट्टेली वाघ हय असो बसलो मरे असो फातोडी वचून बसलो मरे कोंबड्याक म्हणून आनी वाघ येयलो तो उडून घातलो पद जालें कापड कसलो वाघ आसलो काळो काळो लिप काळो हां काळो लिपोत काळो लिपोत काळो कीट आसा तो काळो किलो हां दाडयो वाघ दाडयो बरो एकदम तूं सारको बघलो हय म्हळ्यार भिये मरे तांकां वाघ आमी 2-3 भियेले म्हाजे हा तू वाघांक भेयल्या वाघांक आमी भियेले हां. म्हळ्यार कोण खरें म्हणटलो तूं खरें धरचो ना हय. आतां कोण खरें जातो ना हम्म, वाघांक आमी भियेले उडीच धरली तेंची आनी हम्म. हय. हा म्हणजे तू पट्टेली वाघय बघला आणि काळो वाघय बघला हय. दोनूय वाघ बघल्या दोनूय वाघ बघले. दुसऱ्या बाजूला विश्वजित राणेंचा दावाही अनेकांनी उचलून धरत व्याघ्र संरक्षित क्षेत्राला कडाडून विरोध केलाय. व्याघ्र क्षेत्राआधी आमच्या पारंपरिक शेत जमिनी आमच्या नावावर करून द्या अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. अजून बरें काय नुकसान करूंक ना कांयच ना आमचें खंयची गोरवां धरली काय धरली तशें काय करूंक ना आनी आमी आमच्या दोळ्यांनी काय बघूंक ना खंय धरलेलो काय केल्लो आमी बघूंकच ना वाघाचें म्हणजे वाघान नुकसान बी तशें काय करिना ना तुमकां केन्ना असो हांगा दिसोंकय ना ना आमकां दिसोंकय ना. अशें आसा सत्तरीच्या अभयारण्यान वाघ आसा बाकीच्या रानांनी अशें दिसता तुमकां बाकीचे अशे लोक उलयता खूब म्हाजी गोरा खाल्ली तुजी खाल्ली आमी आमच्या दोळ्यांनी बघूंक ना न्हू कित्याक आपल्या दोळ्यांनी जेन्ना पळयता तेन्ना आपल्या खरें आसता न्हू. आमच्या नात रे आनी आमच्या न्हय खंय ना. काय म्हणता ती तुमच्या हांगा ना हम्म, आमच्या ना हम्म. आता तो व्याघ्र प्रकल्पाचो विशय येयला तेचेर तुमचें कितें मत आहा? आमकां ह्या जंगलान आमी रावन तो जालो जाल्यार आमकां कांयच करूं भायर सरकच मेळचो ना. हम्म, आमकां तो नाकाच न्हू. हम्म, खंय तेंची ओपन जागा आहा वागांव थंय तेंच्यांनी बाबड्यांनी अवश्य करचो. आमचो तेतूर काय ना विरोध. व्याघ्र प्रकल्प जायत जाल्यार तुमच्या आतां आसा तेच्या पेक्षा चड तुमी त्रास जातले. तुमची कितें जमनी आहा ते तुमकां दिवच्यो आनी मागीर ते वाघरे ते आमचे चालू जावत न्हू. तो आमचो गांव झगडटा न्हू. कर्दोळ्या चलय कोण तरी गावतले आयज पुजाय आहा देवळान आनी निमतानशे पावतले रात्री सगळे लोक गावतले आमी वयतलो पूण सांजचे देवळांत चल. म्हणजे व्याघ्र प्रकल्प हो जालो जाल्यार खंयच्या गांवांक इफेक्ट जातलो पडटलो खंयच्या गांवांचेर? आतां हो आमकां जालो जाल्यार आमकां कर्दोळ कुमटोळ बंदी काद्रे धाल तळी हेज्या भायर तिथे एक कडवळ म्हण आहा आमचो गांव बोलटेक थंय एकच घर आहा. तसो त्या साहेबान सांगला तेच गेल्ले आमी थंय घर थंयसून हालोवया आनी हिडे खंय तरी हाडुया असाय सांगला. एकच घर लायट ना पाणी ना ते सोय काय ना तेका इडे दिवपाची उलयता. मग तसं काय आमचा ना रे. आमचो जमनीचो प्रश्न सुटलो का लोक बावडे सुखी झाले. नाव सांग कोणचे तुझे? कृष्णा अर्जुन गावडे. हां आता तुम्ही म्हादय अभयारण्यात रावता. आता ही तुमची कितकीशी पूर्वापार तुम्ही रावता हांगा. हय आता एक नवो एक विशय येयला तो म्हणजे व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व जावचो काय ना जावचो तेचेर मोठ्यो चर्चा सुरू आहा. सो तुम्ही हांगासर मूळ रावपी तुमचे कितें म्हणणें आमच्या तुमच्या रानांनी हांगासर वाघ आसा? वाघ ना आमचें म्हणणें आसा जावचो न्हू. आमच्या नाका कितकेशे पिढी आमच्यो जाल्यो हांगा ह्या गांवांनी. केन्ना कोण कितके पिढी जाल्यो ते आमकां बी खबर ना. त्या पिढया पासून आमी हांगा आसो आनी आतां आमकां खंय अशें धाडलें म्हणून आमचें जावचो ना. आतां आमकां धाडूंक जायना. आमी हांगाच रावनारे. आमकां ते काय हें जाता न्हू तें आमकां नाका. आनी आमचे जमनी काय ना आसत न्हू ह्यो फॉरेस्ट म्हणून आतां आमच्यो आमकां जायो. आमचे ऑर्डरी आनी आमचे पुर्वतांची जागा आसा मालकी हक्क मालकी ते आमकां आमच्या नांवार करून मालकी हक्क दिवंक जाय. आमकां ते दोंगार मागीर तो दोंगर तिडे भायले आमकां नाका. आमचें काय ना आमी उत्पन्न केल्या ती आमकां दिल्या पुरो अशी आमची मागणी आहा.
पटे वाघ इकडे नात बारीक वाघ कशे बिबटे वाघ म्हणतात ते खरे वांदरां खेळते अशे अशे हेका न्हू प्रणाक न्हू आणि हे तर वाघ येता म्हणटा न्हू हे पट्टे वाघ ते खंयचे कर्नाटक वयर देंवता कित्याक खावड ना कारण इडे गोंयांत येता हेवटा येता आमचे गोंड आमी तेकोन न्हू कर्नाटक गोवा तेका लागून ते गोंया इडे देंवता हे केन्ना कितक्या पिढ्यांक येयला कोण जाणा फेरे कशे येयले आमचो मूळ गांव खंय एका काशेक काशेचो हांगा गांव जोडला कितकेशे पिढयांनी इकडे पटणे वाघ नात हय ओके सगळ्या देवस्थाना हांगा काय आमचा जोडलेला आहा त्या काशेचो आमी सगळा घेवनूच येयला सांगता हांगा आनी हांगा जोडला. तुजें कितें म्हणणें? हे आमचो गांव खूब वर्सां पासून आसा. म्हाका दिसना कोणा कडेन हेजो इतिहास अमक्याच टायमार हो गांव जोडला असो कोणा कडेन इतिहास आसूं शकना. आमच्या जाणट्या कडेन आमी जाणटे सांगता तशें फुडें फुडें आमी तेंची रूढ आहा ती आमी करीत गेल्या. खूब वर्सां पयलीं कितकेशे पिढी म्हाका दिसता हेज्या भुरग्यापणात बी केन्ना तरी वाघ भिल्ले आसताले ना आतां आमच्या जाणा परीक तरी वाघ पट्टेरी वाघ आमच्या ह्या जंगलात करंजो भागात तरी आमकां दिसोंक ना आनी आमच्या दोरांची बी काही हानी करूंक ना पट्टेरी वाघांनी. फक्त बारीक बारीक वासराची हानी केल्या ती बिबटे म्हणटा तेंच्यांनी बारीक बारीक. आतां पट्टेरी वाघ खरेंच कर्नाटकांतले आनी ते कर्नाटकाचो भाग जो आहा तो गोंयाक तेंकोन आसा आनी आमकां तर सामकोच तेंकोन आहा आनी सबंद रान आहा ते आमकां एकदम घनदाट रान आहा आनी तेका लागून ते वाघ म्हटल्या परत काय बांदिल्लो ना कोणाचो जनावरांत ते फिरते जनावर ते फिरत फिरत येयले केन्ना तरी कॅमेरा लायलो जाल्यार ट्रीप जाले जाल्यार ते थंयतले ते स्थानीक अशें म्हणून ग्रहीत धरूंक जायना आनी ग्रहीत धरता ती चूक आहा ती आनी ती चूक धरून खंय तरी प्रेस करप की बाबा ते व्याघ्र क्षेत्र जावचे राखीव जावचे हो आमचेर एक अन्याय जातालो. हो अन्याय करचो न्हू आनी सरकारान तेजेर आमचो समजूत घेवन सरकारान तेजेर विचार करचो अशें आमचें सुद्दां म्हणणें आहा. हांगा तशें वागांक जागे ना. आमचो जागो रान हें सगळां रान खरां पूण त्या वागाक पेडी जायो. अश्यो पेडी अडचणीच्यो चड हांगा अडचणीच्यो पेडी ना त्या वेळार तो वाघ रावना. हांगा ह्या रानार आमचे वाघ चड ना. आमचें जें रान आहा तें मोकळें आहा रान. हेज्या सादारण जाणट्यापणांत आनी गेल्या 20 वर्सां पयलीं हांगा शेमेलाचो वेव्हार काही जाय त्या टायमार हांवें सुद्दां शेमेला काडल्या जाल्यार हांवें त्या शेमेलाच्या निमतान हें रान भोंवलां जाल्यार रान आमचें मोकळें आहा सामकें मोकळें आनी तरी काय मरे फॉरेस्टान प्लांटेशन करून रान मातशें भरलां. शेमेला काय ना दर येयल्ली आहे तेन्ना आमी देवाक हांगा नाल्ल दवरचो आनी हे एकटे भोंवचे बायलां सुद्दां एकटे भोंवत हे रानात. तेन्ना कोण भंय नासलो वाशीन नासले वाघ नासले कोण ना एकटे अशें आनी अशें आमी हांगा हें जाल्यार भंयान वाघांच्या हेनी जाल्यार आमच्यान हांगा दीस काडून असले रान आहा तेवा. हय गोव्यातील वनक्षेत्र असतील किंवा अभयारण्य असतील या अभयारण्यातील राहणारे लोक जे अनेक वर्ष अनेक पिढ्यांपासून इथं अस्तित्वात आहेत किंवा इथले भूमिपुत्र आहेत अशा लोकांचा आणि वन अधिकाऱ्यांचा संघर्ष वन अधिकाऱ्यांचा वाद हा काही नवीन नाही. आता ह्या संघर्षात आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे ती म्हणजे व्याघ्र क्षेत्र आरक्षित करण्याबाबत. नव्यानेच ताबा घेतलेल्या वनमंत्री विश्वजित राणे यांनी एक वक्तव्य केलं की गोव्यात निवासी वाघ अस्तित्वात नाहीत त्यामुळं व्याघ्र क्षेत्र आरक्षित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि ह्या वक्तव्यामुळं गोवाभर नवा वादंग सुरू झाला. हे वक्तव्य कितपत खरं होतं? स्थानिक जे भूमिपुत्र आहेत किंवा अनेक वर्ष जे अभयारण्याच्या या सर्व गावांमध्ये राहतात त्यांचं ह्यावर काय मत आहे? खरोखरच या अभयारण्यामध्ये वाघ अस्तित्वात आहेत की नाहीत ह्या सगळ्याचा आढावा आम्ही आज घेण्याचा प्रयत्न केला आणि जी काही वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर इथं मांडली. अनेकांनी विश्वजित राणेंचा दावा जो आहे तो खोटा ठरवलेला आहे
तर अनेकांनी दुसऱ्या बाजूला वाघ अस्तित्वात नाहीत ही गोष्ट खरी असताना व्याघ्र क्षेत्र हे अजिबात होता कामा नये, तसं झालं तर आमच्या अस्तित्वावर घाला पडेल अशा तऱ्हेची प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे. सध्या मी इथं उभा आहे करंजोळ गावच्या वेशीवर आणि आपण हा बोर्ड पाहू शकता. इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे करंजोळ विलेज नो एंट्री फॉर फॉरेस्ट डिपार्टमेंट. पर्यावरण आमच्या जाणट्यांनी सांभाळले, आम्ही पर्यावरण व रान सांभाळपाक समर्थ असा करंजोळ भूमिपुत्र असा हा इथं फलक जो आहे तो माझ्या मागे पाहू शकता. या फलकावरून आणि या फलकावर दिलेल्या संदेशावरून मादाई अभयारण्यातील स्थानिक भूमिपुत्रांचा आणि वन खात्यांच्या अधिकाऱ्यांचा वाद किती तीव्र आहे ह्याची जाणीव आम्हाला होते. राखीव वनक्षेत्रात किंवा या अभयारण्यांमध्ये वाघांचं अस्तित्व आहे की नाही हा खूप मोठा संशोधनाचा विषय ठरू शकेल किंवा त्यासाठी तसं शास्त्रशुद्ध जो आहे तो अभ्यास करावा लागेल. पण या सर्व वादामध्ये हा जो राखीव जो व्याघ्र संरक्षित क्षेत्र करण्याचा जो प्रश्न आता निर्माण झालेला आहे तो खूप संवेदनशील आहे एवढंच म्हणावं लागेल. आणि येणाऱ्या काळात हा प्रश्न किंवा हा वाद किंवा हा विषय सरकार कसं सोडवतं, स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा इथले वन अधिकारी असतील किंवा अभयारण्याचे अधिकारी असतील, या सर्वांचा बरोबर घेऊन व्याघ्र संरक्षित क्षेत्राबाबत सरकार काही ठोस निर्णय घेतं का हे पुढील येणाऱ्या काळात आम्हाला पाहावं लागेल. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह, सत्तरी.